रिझर्व्ह बँक निर्बंधांनी हवालदिल झालेल्या सहकारी बँक खातेदारांना सरकार दिलासा देण्याच्या विचारात। सध्याची 5 लाखांपर्यंतची विमा संरक्षित मर्यादा वाढवणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती। मंत्रालयात आता 2 वैद्यकीय सहाय्यता कक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करणार। एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापूनही पीएफकडे भरणा थकवला। ऑक्टोबरपासून पीएफचे हप्ते भरले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढता येईना। संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल। देशमुख परिवाराला पुढे करून धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप, तर असले आरोप शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनकुळेंचं प्रत्युत्तर। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर, यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप। संसदेच्या अधिवेशनात सुरू होती ऑपरेशन टायगरची चर्चा। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची बातमी चंद्रशेखर बावनकुळेंनीच फोडली। जितेंद्र आव्हाडांचं विधान। 4.5 तास दोघांमध्ये हवामानाबद्दल तर चर्चा झाली नसेल, आव्हाडांचा टोला। क्षेपणास्त्र मोहिमेची गोपनीय माहिती पाकिस्तानला देणाऱ्या प्रदीप कुरुलकरची लवकरच सुनावणी। 1.5 वर्षांपासून आरोप निश्चितीसाठी न्यायालयाच्या अनुमतीची प्रतीक्षा। अंजली दमानी यांच्या कृषी घोटाळ्याच्या मागोव्यामध्ये अडथळे। ॲग्री बेग्री वेबसाईटवर केलेली खतांची ऑर्डर पोहोचूच दिली नसल्याचा दमानी यांचा आरोप। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटीतल्या रामकाल पथाच्या बांधकामाला गोदाप्रेमींचा विरोध। नैसर्गिक जलस्रोतामध्ये बांधकाम टाळण्याचं आवाहन, कोर्टाचीही मनाई असल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा। अमरावतीच्या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रहार आक्रमक। 2 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत स्वच्छतागृहाचं लाडक्या बहिणींच्या हस्ते उद्घाटन। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर। भाजप विधिमंडळ पक्षाची आजची बैठक रद्द। 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची निवड, तर 21ला शपथविधीची शक्यता। अनधिकृत इमारतींवरील नालासोपारा मनपाची तोडक कारवाई पूर्ण। डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवरील सगळ्या 41 अनधिकृत जमीनदोस्त। परदेशात असलेल्या समय रैनाची इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी ऑनलाईन जबाब नोंदवण्याची विनंती सायबरनं फेटाळली। प्रत्यक्ष येऊन जबाब नोंदवण्यावर पोलीस ठाम। ओपनिंग वीकेंडमध्ये छावाची घोडदौड 100 कोटींच्या पुढे। पहिल्या 3 दिवसातच बॉक्स ऑफिसवर गाठला 117 कोटींचा टप्पा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।